This is power engineering and refrigeration practical. So हा experiment number 1 आणि 2 आहे, that is assemble and dismantle of single cylinder IC engine. So first experiment part 1 आहे आणि second experiment part 2 आहे. हे लेंदी एक्सपेरिमेंट आहे, सो त्यांना कोलॅबरेट करून एक्सपेरिमेंट 1 and 2 आपण घेत आहोत. सो प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स असं आहे की डिसमेंटलिंग इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑल द इंजिन पार्ट्स टू नो वेरियस सब असेंबलीज अँड इन्स्पेक्ट पार्ट्स टू नो their physical and functional conditions. So dismantling of IC engine is a feature of preventing as well as breakdown maintenance. After dismantling the engine, all parts are put back together. This is called engine assembly. Engine assembly mainly consists of 3 major sub-assemblies like cylinder and related parts, piston and related parts, and valve mechanism component. सो प्रॅक्टिकल आउटकम असा आहे की ॲसेंबल अँड डिसमेंटल सिंगल सिलेंडर IC इंजिन. सो ह्या प्रॅक्टिकलमध्ये बेसिकली आपल्याकडे एक इंजिन आहे, सिंगल सिलेंडर इंजिन आहे, ते आपण खोलणार आहोत. ते खोलल्यानंतर त्याचे पार्ट्स कसे दिसतात, त्यांचं वर्किंग कसं आहे, त्यांच्यामध्ये गॅप्स किती राहतात किंवा त्यांना ॲसेंबल कसं करतात. सो हे सगळं स्टडी होणार आहे या प्रॅक्टिकलमध्ये. आणि बेसिकली याच्यामध्ये 3 मेजर पार्ट्स आहे, जसं आपण वाचलं आहे दॅट सिलेंडर तर मेन पार्ट आहे आणि त्याचे रिलेटेड पार्ट्स, मग सेकंड आहे पिस्टन अँड रिलेटेड पार्ट, आणि थर्ड आहे वॉल मेकॅनिझम कॉम्पोनंट्स. सो हे मोठं इंजिन आपल्याला 3 मेजर पार्ट्समध्ये डिवाईड करून दिलेलं आहे, प्लस त्याचे सब ॲसेंब्लीज आहे ते पण आपण बघू. सो एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये आता हा सिंगल सिलेंडर डायग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो तर आपण वरून स्टार्ट करू. दॅट इज सिलेंडर आहे, पिस्टन आहे, लाईक स्पार्क प्लग आहे, स्पार्किंग कंबशनसाठी एक्झॉस्ट वॉल दिसतो आहे आपल्याला, दॅन इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल पॅरलल आहे, त्याच्याच खाली स्प्रिंग्स आहे, ते पिस्टन आणि कनेक्टिंग रॉडला कनेक्टेड आहे, ते कनेक्टिंग रॉड कॅमशाफ्टला कनेक्टेड आहे. खाली तुम्ही बघाल एकदम बॉटमला तर ऑइल पंप आहे. दॅन राईट साईडला बघाल तर गिअर ड्रायव्हिंग कॅमशाफ्ट आहे. दॅन लेफ्ट साईडला बघाल तर फ्लाय व्हील आहे, फ्लाय व्हीलला कनेक्टेड स्टेटर मोटर आहे. सो आपण सेल्फ स्टार्ट गाड्या बघतो, त्याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट झाल्यावर ते स्टेटर मोटर रोटेट होते, त्याच्यामुळे फ्लाय व्हील पण रोटेट होतो आणि त्यांनी इंजिन स्टार्ट होऊन जातं. ओके, सो आपण एक्झॉस्ट वॉलच्याच लेफ्ट साईडला बघा की एक्झॉस्ट पाईप दिलेला आहे आणि तिथेच वॉटर जॅकेट दिलं आहे. तर वॉटर जॅकेट बेसिकली ते इंजिन थंड करण्यासाठी, सो दॅट हीट डेसिपेट नीट होईल. ओके, सो नेक्स्ट आहे स्पार्क प्लगलाच बघा कॉईल कनेक्टेड आहे, तर कॉईलमधून करंट पास होणार आणि तिथं स्पार्किंग होणार. ओके, नेक्स्ट आहे तुम्ही राईट साईडला बघाल तर तिथं थ्रोटल वॉल दिसतो आहे, कार्बोरेटर दिसतो आहे. तर कार्बोरेटरचं मेन काम तुम्हाला माहिती आहे की एअर अँड फ्यूल मिक्सचर ते इंजिनपर्यंत पोहोचवतं. ओके, सो लास्टमध्ये आपण बघू की फ्लोट चेंबर आहे, जेट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जो फ्लो रेट असतो फ्युअलचा किंवा एअरचा, तो कंट्रोल करण्यासाठी आपण तो यूज करू शकतो, थ्रोटल वॉल अँड ऑल. सो हे बेसिक ओव्हरऑल नॉमनक्लेचर और टर्मिनॉलॉजी आहे IC इंजिनची. ओके, सो हे पिस्टनचं सब असेंबल पार्ट आहे, दॅट वर बघाल तर तुम्ही पिस्टन आहे, देन स्मॉल एंड आहे कनेक्टिंग रॉडचा आणि बिग एंड आहे. सो बिग एंडमध्ये तुम्हाला रॉड कॅप्स दिसतील, त्याच्यामध्ये बिअरिंग्स असतात लाईक, अँड स्मॉल एंडमध्ये व्रिस्ट पिन जाती. सो राईट साईडला तुम्हाला ते 3D मॉडेल दिसतं, हे ॲक्च्युअलमध्ये पिस्टन असं दिसतं. नाव आता आपल्याला डिसेंबल करायचं आहे प्लस ॲसेंबल पण करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला टूल बॉक्सची खूप गरज आहे. तुम्ही कुठे वर्कशॉपमध्ये जाल किंवा इंडस्ट्रीमध्ये जाल, एक किट टूल बॉक्सची किट रेडी असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पॅनर, स्क्रूड्रायव्हर आणि वेगवेगळे गेजेस, देन डिफरंट डायमेन्शनचे स्क्रूज, या सगळे ओपन करण्यासाठी तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट गरजेचे. सो त्याच्यामध्ये व्हरायटी दिलेलं आहे, स्पॅनर पण दिलेला आहे, मग फ्लायर पण दिलेलं आहे. सो हा बेसिकली फोटो तुम्हाला याच्यासाठी की आपण हे टूल्स यूज करून आपण ते डिसमेंटल करणार आहे.
किंवा ॲलन की पण आपण मोस्टली यूज करतो एखादा स्क्रूला ओपन करण्यासाठी, राईट. सो दिस इज द डिसमेंटलिंग ऑफ 4-स्ट्रोक इंजिन. सो हे बेसिकली 6 सिलेंडरचं आहे, बट आपलं हा प्रॅक्टिकल आहे सिंगल सिलेंडर इंजिनचा. सो बेसिकली अशाच टाईपचं ते पार्ट्स डिसमेंटल केल्यावर दिसणार आहे. सो तुम्ही बघाल इथं केसिंग अँड ऑल दिलेली आहे, सिलेंडर्स आहे ची केसिंग आहे, हा कॅम्पशाफ्ट दिलेला आहे, कार्बोरेटर आहे, मग नट बोल्ट्स आहे, केसिंग आहे, मग कॅम्पशाफ्ट आहे. आता क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्टमध्ये काय फरक आहे की कॅम्पशाफ्ट हा तुमच्या वॉलच्या इथं असतो, जो वॉल टायमिंग तुम्ही जे काय वॉल बंद चालू होणार आहे, अप अँड डाऊन होणार आहे, ते फॉलोवर करणार. आणि क्रँकशाफ्ट तो कनेक्टिंग रॉडला कनेक्टेड असतो, ज्याने फ्लायव्हील वगैरे जो आउटपुट भेटतो तुम्हाला तो क्रँकशाफ्ट थ्रू भेटतो. ओके. सो आता पिटिंग ऑफ पिस्टन. आता हे मोस्टली केव्हा होतं की सिलेंडर डॅमेज होतं. सो त्यावेळेला जे सिलेंडर हेड असतं त्याच्यामध्ये तुम्हाला डिफॉर्मेशन दिसतील. सो ते का होणार? बिकॉज ऑफ पोट्रुजन ऑफ 2 ग्रेड. पिस्टनचं पोट्रुजन जास्त ग्रेड झालं आहे. ओके. देन एक्सेसिव्ह रिमॅचिंग ऑफ द सिलेंडर हेड सीलिंग. देन इनकरेक्ट वॉल रिसेस. Then incorrect cylinder head gasket, then carbon deposit on the piston crown, then insufficient wall clearance, incorrect wall timing caused by incorrect adjustment or a slipping toothed belt. आता याच्यात अजून एक की जर कंबशन इनप्रॉपर झालं सो तेव्हा पण सरफेसमध्ये रफ कंबशन होतो, किंवा एक्सेसमध्ये जर इंजिन तुमचं रन होत असेल त्या हीटमुळे सुद्धा बेल्टिंग बघायला भेटते त्या हेडवर. सो हे बेसिक रिझन्स आहे. ओके. नेक्स्ट आहे प्रोसिजर. सो आपण काय करणार आहे, सिलेक्ट द प्रॉपर टूल अँड इक्विपमेंट, देन अप्लाय रेकमेंडेड टूल टू रिमूव्ह इंजिन accessories and components of IC engine, then identify the various sub-assemblies and accessories of engine, then examine all the components carefully, observe the physical and functional condition. सो बेसिकली आपण इंजिनला प्रॉपरली डिसमेंटल आधी करणार आहे, कोणचा पार्ट कुठे आहे आधी ते स्टडी करून एक्झामिन करणार आहे, मग जो पार्ट आपण काढला आहे तो प्रॉपर वर्किंगमध्ये आहे की नाही आहे सो हे बघणार आहे. हे बेसिकली जे सर्व्हिस स्टेशनमध्ये आपण जेव्हा 2 व्हीलर और 4 व्हीलर घेऊन जातो सो बेसिकली हाऊ टू डिसमेंटल. सो ते जर काही प्रॉब्लेम असेल तर आधी इंजिन उघडून तो पार्ट चेक करायला लागतो. इफ इट इज नॉट वर्किंग देन विल रिप्लेस इट, और त्याला काय अल्टरनेटिव्ह सोल्युशन फाईंड करतो. सो आपलं ऑब्झर्वेशन टेबल त्याचप्रमाणे असणार आहे की आधी आपण डिटेल्स लिहून घेणार आहे इंजिनचे, की दॅट इज बोर डायमीटर किती आहे, पिस्टन डायमीटर किती, नंबर ऑफ स्ट्रोक्स किती आहे, लेंथ ऑफ स्ट्रोक किती आहे, द नेम ऑफ डॅमेज्ड पार्ट्स कोणचे, जसं आपण लिहिले स्पार्क प्लग डॅमेज होता, पिस्टन रिंग डॅमेज होती, द नंबर ऑफ रिंग्स किती आहे. आता हे ऑइल रिंग्स आहे जे 3 आहे, आणि नंबर ऑफ कॉम्प्रेशन रिंग दॅट इज 1. सो तसंच राईट साईडला बघणार ती नेम ऑफ द कॉम्पोनंट्स दिलेले आणि त्याचा रिमार्क काय आहे की त्यांचं काम काय, म्हणजे ते काय पर्पजसाठी यूज होणार आहे. जसं सिलेंडर हेड वॉल्व्स कशासाठी, इनटेक अँड आउटटेकसाठी आहे, स्प्रिंग वॉल स्प्रिंग्स कशासाठी आहे, वॉल टायमिंगसाठी आहे, मग कॅम्पशाफ्ट, हेड गॅस्केट, देन सिलेंडर ब्लॉक, पिस्टन. सो याचे काय काय ऑपरेशन्स आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या टेबलमध्ये नोट डाऊन करायचे. So conclusion is that we have successfully assembled and dismantled and studied the IC engine. So ह्या प्रॅक्टिकलचा हाच पर्पज आहे की तुम्हाला IC इंजिनचे पार्ट्स कळले पाहिजे, तुम्हाला डिसमेंटल करता आलं पाहिजे, परत प्लस असेंबल करता आलं पाहिजे. ओके. थँक्यू.